आहोत न्यूज टॉप 9 आणि सुरुवातीला पाहूयात मोठ्या घडामोडी। ऑपरेशन टायगर थांबवण्यासाठी ठाकरेंचे प्रयत्न अशी सूत्रांची माहिती। ठाकरे गटाच्या नेत्यांकडून खासदारांसोबत संपर्क सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक खासदारासोबत वैयक्तिक संपर्क साधला। खासदारांची मतं जाणून वरिष्ठांना कळवली जाणार असल्याची माहिती। तर आमदारांसोबत 22 जूनला बैठकीचं आयोजन। मंत्रिपदावरून ऑपरेशन टायगरचं घोडं अडल्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटणाऱ्या गटाला मंत्रिपदाचा शब्द। 3 ते 4 खासदारांची मंत्रिपदासाठी रस्सीखेच, सूत्रांची माहिती। खासदारांनंतर उद्धव ठाकरे आता आमदारांची घेणार बैठक। 22 जूनला ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार। पावसाळी अधिवेशनासह इतर मुद्द्यांवर होणार चर्चा। ज्या खासदारांनी त्या दिवशीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले त्यांनी आई भवानीची शपथ घेतली। साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत। आई भवानीची शपथ घेत आम्ही ठाकरेंसोबत असल्याचं खासदार म्हणाले। ठाकरेंनी प्रत्येक खासदाराशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या। संजय राऊतांचा हा दावा। ठाकरेंचे 4 खासदार उद्या दिल्लीत। अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे उद्या येणार दिल्लीत। संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीत येत असल्याची माहिती। तर अनिल देसाई, संजय राऊत आज दिल्लीमध्ये। 2022ला जे बंड झालं त्याची कारणं वेगळी होती। शिवसेना आमदार खासदारांनी राजकीय भविष्यासाठी भूमिका घेतली। आमदार आशिष जयस्वालांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे शिवसेना उत्तम प्रकारे चालवत असल्याचंही वक्तव्य। 2022ला जो बंड झाला होता त्याचा मागचं एक वेगळं कारण होतं। शिवसेनेच्या सर्व आमदारांनी आणि खासदारांनी आपल्या राजकीय भविष्याची भूमिका ठरवली आणि तो निर्णय घेतला। जो काही निर्णय झाला ते आपल्या समोर आहे आणि यशस्वीरित्या शिवसेना प्रमुखांचा वारसा हे शिंदेसाहेब चालवत आहे। डिलिमिटेशनचं बिल मंजूर करून घेण्यासाठी भाजपकडून खासदार फोडणं सुरू आहे। नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी ही टीका केली आहे। पण भाजपचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही असं चव्हाण म्हणाले। सरकार सत्तेवर येणार नाहीत असं त्यांचे गणित आहे। त्याच्यामुळं या असा प्रकार त्यांच्याकडून चालू आहे। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये खासदारांची फोडाफोडी करायचं आणि डिलिमिटेशन या ठिकाणी मंजूर करून घ्यायचं असा काहीसा प्रयत्न ते करताना दिसत आहेत। पण निश्चितच तो त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही। नवी मुंबईमधील भाजपचा अंतर्गत वाद फडणवीसांच्या दरबारात। आमदार मंदा म्हात्रे फडणवीसांच्या भेटीला। माझ्या मतदारसंघातील विकास कामांवर नायकांचा आमदार निधी कशासाठी, मंदा म्हात्रे यांचा हा सवाल। देवाभाऊंना भेटली देवेंद्र फडणवीस साहेबांना। ते म्हणाले तुम्ही इकडे एवढा अन्याय सहन करण्यापेक्षा इकडे मी आली, माझ्या मागे परत ते आले आणि तीच परिकथा चालू। आणि ते ठरलेलं असतं धक्काबुक्की करणं म्हणजे कार्यक्रमातून पळून जाईल, ते सगळीकडे ठरलेलं आहे। साहेबांना सगळं माहिती आहे आणि साहेब मला योग्य तो न्याय देत असतात। नवी मुंबईच्या राजकारणातून गणेश नाईकांचं अस्तित्व हे संपुष्टात येईल, शहाजीबापू पाटलांचा दावा। गणेश नाईक भाजपचे निष्ठावंत असलेले कार्यकर्ते नाही। निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदेंचं नाव वगळल्याच्या मुद्द्यावर शहाजीबापू पाटील यांची टीका। आणि माझी नवी मुंबई, मी इथला राजा आहे, ही भावना त्यांची आहे। लोकशाही ते चालत नाहीत। एक दिवस नव्या मुंबईच्या राजकारणातनं गणेश नाईक संपलेले तुम्हाला दिसतील। आणि यानंतर विधान परिषद निवडणुकीसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सातारा सांगली विधान परिषदेसाठी शिंदेंच्या शिवसेनेची बैठक संपन्न। काल तिढा सुटला असं म्हणत होते, पण आमच्यापर्यंत कोणताही निर्णय आलेला नाही। शंभूराज देसाईंची माहिती। एकनाथ शिंदे आदेश देत नाही तोपर्यंत काहीच बोलणार नाही अशी दिली प्रतिक्रिया। सदस्यांच्या ज्या भावनांच्या जशाच्या तशा आम्ही आदरणीय शिंदे साहेबांकडे पोहोचू आणि या उपर मग शिंदे साहेब जो काय आदेश देतील त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी निर्णय घेऊया। सातारा सांगली विधान परिषदेत शिवसेनेचे एकही मत फुटता कामा नये। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शंभूराज देसाईंना सूचना। सातारा सांगलीतील महायुतीतील कथित वादावर पडदा। सातारा सांगलीमध्ये विधान परिषद निवडणूक मतविभागणीच्या भीतीमुळे भाजपचे नगरसेवक कुटुंबासह अज्ञातस्थळी। मतदानाच्या दिवशी सांगलीमध्ये येणार अशी सूत्रांची माहिती। चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमधील अंतर्गत वाद विकोपाला। वडेट्टीवार गटाच्या राजेश अडूर यांच्या विरोधात धानोरकर गटाचे 16 नगरसेवक एकवटले। तर धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी व्हीप पाळला नाही, कारवाई करा, वडेट्टीवार गटाची मागणी। नागपूरच्या हिंगणा नगरपंचायतीचे पवारांच्या राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक हे नॉट रिचेबल। भाजपच्या राजू पोद्दार यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा। नागपूरमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अतुल लोंढे अधिकृत उमेदवार।
गोंदिया या ठिकाणच्या काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक फुटण्याच्या मार्गावर अशी सूत्रांची माहिती. भाजप नगरसेवकांसोबत काँग्रेसचे 3 नगरसेवक सहलीला गेल्याची सूत्रांची माहिती. नांदेडच्या देवलूर या ठिकाणी राष्ट्रवादी नगरसेवकांची गोव्यात मौजमजा. नगरसेवकांचे समुद्रकिनारी नाचतानाचे व्हिडिओ व्हायरल. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक सहलीवर. हिंगोली परभणी परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची नाही. महाविकास आघाडी अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार. संतोष बांगर यांचा दावा. तर महाविकास आघाडीचे मतदार महायुतीला मतदान करतील असाही दावा. अकोल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसला मोठा धक्का. बार्शी टाकळी नगरपंचायतीतील 10 नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. काँग्रेसचे 4, राष्ट्रवादीचे 2 आणि 4 अपक्ष नगरसेवक शिंदे सेनेत. पुढे टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना पदावरून हटवण्याची मागणी. नागपूरमधील काँग्रेसच्या नाराज गटानं राहुल गांधींची वेळ मागितली. मल्लिकार्जुन खरगेंच्या भेटीनंतर राहुल गांधींकडे तक्रार करणार. सपकाळांवरील नाराज गट दिल्लीत. कर्जमाफीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. छत्रपती संभाजीनगरसह हिंगोली आणि बीडमध्ये ट्रॅक्टर मोर्चा. शेतकऱ्यांना कोणत्याही जाचक अटींशिवाय सरसकट कर्जमाफी मिळावी, ठाकरे सेनेचीही मागणी. रोहित पवार यांच्या आंदोलनस्थळी भाजप कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडलं. ज्यांनी सरकारी कारखाने, बँका, दूध संघ डबघाईला आणले त्यांच्यामुळे पंढरपूर अशुद्ध. आंदोलनाला आचारसंहितेचं उल्लंघन तर गुन्हा दाखल करा, भाजप किसान मोर्चाचा दावा. गोमूत्र शिंपडणाऱ्या सनातनी वृत्तीच्या कार्यकर्त्यांकडे भाजप नेत्यांनी लक्ष द्यायला हवं. नीट पेपरफुटीसारख्या विषयांवर बोलण्याची पात्रता भाजप कार्यकर्त्यांमध्ये उरलेली नाही. रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडल्याच्या प्रकारावरती पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर यांची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडणं स्वतःच्या अकलेची दिवाळखोरी काढण्यासारखं. भाजपकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू. भाजप कार्यकर्त्यांनी सरकारवर गोमूत्र शिंपडायला हवं. रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडल्याच्या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेहबूब शेख यांची प्रतिक्रिया. सूक्ष्मजीवांची एवढी काळजी करणारे अँटीबायोटिक, अँटीव्हायरल गोळ्या घेत असतील का? घरात मच्छर झाले तर गुड नाईट वापरत असतील का? मुंबईमधील पांढऱ्या पट्ट्यांच्या मुद्द्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांचं ट्विट. शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन 19 जूनला मुंबईमध्ये साजरा होणार. षण्मुखानंद सभागृहात ठाकरेंचा तर नेस्को सेंटरमध्ये शिंदेंचा वर्धापन दिन. जय्यत तयारीही या संदर्भात सुरू. सांगलीमधल्या वादात वेदांत बंडगर हत्येच्या आरोपींना मुक्का लावणार. मंत्री चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर. कोणत्याही प्रकारचा दबाव पोलिसांनी घेऊ नये. हत्या प्रकरणातील कोणत्याही दोषीची गय केली जाणार नाही अशी माहिती. पवनराजे हत्याकांड प्रकरणी निकाल नाहीच तर पुढील सुनावणी 20 तारखेला होणार. माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींनी कोर्टात हजेरी लावलेली. आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा इतकीच कोर्टाकडून अपेक्षा, तर न्याय देवता न्याय करणार मला विश्वास. दिवंगत पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया. माननीय कोर्टानं या निकालाची तारीख 20 जूनला ठेवलेली आहे, म्हणजे अजून 4 दिवसांना. अपेक्षा इतकीच आहे की आमच्या दोन्ही कुटुंबांनी ही 20 वर्ष 13 दिवस अविरतपणे संघर्ष केलाय आणि सन्माननीय न्यायालयाकडनं न्याय मिळावा एवढीच अपेक्षा. पुढे टॉप 9 राजकीय बातम्या. लाडकी बहीण योजनेचे पैसे मे महिन्यातले पैसे वाटपाला सुरुवात. 2 दिवसांमध्ये मे महिन्याचे पैसे खात्यामध्ये होणार जमा. जयपूरमधला माझ्यावरचा हल्ला. आरएसएसच्या व्यक्तीकडून सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंचा आरोप. हल्लेखोराकडे चांगली नोकरी असते तर हल्ला केला नसता अशी प्रतिक्रिया. ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्याचा हल्ला करतानाचा फोटो आहे आणि त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर तो आरएसएसच्या युनिफॉर्ममध्ये आहे. अजून कोणतं एव्हिडन्स पाहिजे आपल्याला? नीट परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आता केंद्रीय गृह सचिवांकडून बैठक. परीक्षेची पारदर्शकता, सुरक्षिततेवर, विद्यार्थ्यांच्या सोयींवर भर. विद्यार्थ्यांचा प्रवास आणि वाहतुकीची सुरळीत व्यवस्था करण्याच्या सूचना. नीट यूजी 2026 पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर भारतात टेलिग्रामवर तात्पुरती बंदी. 22 जूनपर्यंत टेलिग्राम प्लॅटफॉर्मवरती बंदी असेल. 21 जून 2026 रोजी नीटची पुनर्परीक्षा होणार. टेलिग्रामवरील मेसेज एडिटिंग फीचर 30 जूनपर्यंत निलंबित. नीटच्या फेरपरीक्षेसाठी प्रश्नपत्रिका मदुराईवरून तिरुनेलवेलीला हेलिकॉप्टरद्वारे नेण्याची व्यवस्था. तयारीचा एक भाग म्हणून तिरुनेलवेली या ठिकाणी आर्म्ड रिझर्व्ह ग्राउंडवरती भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरचे प्रायोगिक लँडिंग चाचणी. नियोजित आराखड्यानुसार प्रश्नपत्रिका विमानानं दिल्लीहून मदुराईला आणल्या जातील.
महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून 733 कोटी 28 लाखांची योजना तर मंजूर. मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती. या योजनेमध्ये 60% निधी सरकार तर 40% निधी राज्य सरकार देणार. फडणवीसांनी मोदी आणि शहांचे आभारही मानले. अमित शहांच्या कोल्हापूर दौऱ्याला शेतकरी संघटनेचा विरोध. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा न केल्यास शहांना काळे झेंडे दाखवणार. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांचा इशारा. अमित शहा 19 आणि 20 जून रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात केंद्र सरकार अपयशी अशीही केली टीका.